तर ऋतू चालली कामाला आता ती एकदा निघून गेली. सगळ्यांचे झाले चहा नाश्ते डब्बे घेऊन आपापल्या कामाला चालले. आणि त्यानंतर आता माझं काय काय दिवसभर चालतं ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. तर एकदा हे सगळे बाहेर पडले की मग घर पण आवरायला बरं पडतं आणि पटापट मशीनवरची पण कामं करायला घेत असते मी. तर बघा किती पसारा पडलेला असतो, तरी अर्धा जाता जाता उचललेला आहे ऋतूनी. पण काय काय बारीक सारीक राहिलेलं असतं सगळं मशीनवर. वस्तू ठेवलेल्या असतात रात्री आल्यानंतर, तर ते आता आवरून घेते मी पटापट. सगळीकडे कपडे पडलेले असतात, बाटली चहाचे भांडे काय काय सगळं मग पटापट पटापट आवरून घेत असते मी. काल मंदिरात पण गेलेलो होतो, तर ते राहिलेले तांदूळ हे ते सगळं. तर माझा हा व्हिडिओ मंगळवारचा आहे, कारण सोमवारी आम्ही मंदिरात गेलेलो होतो पाया पडायला. तुम्ही मंदिर बघितलंच असेल, मी व्हिडिओ टाकला होता. तर माझे व्हिडिओ जरा लेट येतात, कारण 2-2 चॅनलचे व्हिडिओची एडिटिंग वगैरे सांभाळायला लागतं, मला करावं लागतं सगळं. त्यामुळं ज्या त्या दिवसाचा व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही, त्यामुळं आधीचे व्हिडिओ नंतर येतात तुम्हाला. या पद्धतीने सगळं आवरून घेतलं. तर कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या असतात धुतलेल्या कपड्यांच्या, पण ते तसेच मशीनवर ठेवते. मग आंघोळ्या हे झाले की ज्यांना जे लागतात कपडे ते काढून घेतात आपले, आणि जे एक्स्ट्रा राहतात कपडे मग ते व्यवस्थित नंतर बाजूला कपाटात ठेवून देत असते. तरी हे जे कपाट आहे मोठं शेजारी माझ्या मशीनच्या, ते खालचा कप्पा वापरायचे कपड्यांना ठेवलेलं आहे. वरचा अर्ध कपाट आहे ते माझ्या मशीनच्या कामाचे कपडे असतात. सगळे आलेले कामं, तयार झालेली कामं, हे सगळं मी मशीनमध्ये कपाटामध्ये ठेवत असते. आणि मोबाईल 2-2 असल्यामुळे प्रत्येकाचे चार्जिंग वेगळे, ह्याचा चार्जिंग वेगळा, लॅपटॉपचा, हे सगळं तिथंच पसारा पडलेला असतो. आता काही दिवसभर कोण चार्जिंग लावायला घरी पण नसतं. माझाच मोबाईल फक्त एकदा सकाळी 100% करून घेतला की मग लावतच नाही, दुसऱ्या दिवशीच लावत असते. तर या पद्धतीने सगळी साफसफाई करून पसारावरून आता कचरा काढून घेते फायनली. म्हणजे मग दिवसभर कचरा पडत नाही. आता काय फक्त माझाच कचरा. आणि चिमण्यांचा एवढा दंगा बाहेर असतो. हे घर आहे त्याला अशी ना खटकी आहे. खटकी म्हणजे की भिंत आहे थोडीशी जागा, त्यामध्ये सगळ्या ह्या चिमण्या बसून ना नुसतं कलकलाट असतो त्यांचा. त्यामुळे मला पण दिवसभर मस्त करमणूक असते. दिवसभर असतात चिवचिव चिवचिव चाललेले असते. पिल्ले दिलेले असतात त्या बघा, बांबू लावलेले असतात बांधकाम करताना, त्याचे ते होल तसेच रिकामे असतात. त्या हॉलांमध्ये पिल्ले दिलेले असतात. आणि त्यानंतर आता सगळं आवरून हे एक टॉप टिपा मारायला आलेला होता. हे असली खरं तर किचकट कामं घ्यायलाच नको वाटतं, पण आपण घरी काम करत असलो की बघा शेजापाजाऱ्यांचं असतं जरा हे शिवून द्या, हे टिपा मारा, मग ते नको नाही म्हणता येत नाही. त्यामुळं मग या अशा टिपा पण मारून देत असते मी टॉपला. त्या पण 2-3 वेळा झाल्या, एकदा घट्टच झाला, एकदा लूज झाला. मग शेवटी मी तिला पाठीला 2 टक्स मारून दिल्या, तेव्हा मग ते व्यवस्थित बसला. बघा तयार टॉपला टक्स नसतात, त्यामुळे त्या दीदीला 2दा-3दा घालून दाखवावं लागला. बघा हे टक्स नसतात पाठीमागे. मग हातात आणि पोटात घट्ट केला की घट्ट व्हायचा, लूज केला की लूज व्हायचा. आणि हे जरा कापड स्ट्रेचेबल होतं, त्यामुळं मग मी थोडीशीच मारली बाजूला टीप आणि पाठीला टक्स मारून एकदाचा फायनल करून दिला तिला टॉप. आणि त्यानंतर आम्ही एक छोटासा 1 पीस शिवलेला होता. मी व्हिडिओ टाकला आहे बघा पाठीमागे, बघितलं नसेल तर नक्की बघा. तर छोट्या मुलीचा 1 पीस शिवलेला होता. तो पोटाच्या इथे म्हणजे वरचा भाग जो घेतलेला होता ब्लाऊजचा, तो पदराचा असल्यामुळे, पदरावर डिझाईन असल्यामुळे मी पुढे डिझाईन केली नव्हती. पण मग नंतर तिची मम्मी म्हटली थोडेसं काहीतरी पुढं करून द्या ना. मग मी पदराचाच भागाचा म्हणजे कापडाचा बो तयार केला फुलपाखरासारखा, आणि तो पोटावर पुढे लावून दिला. आणि खड्याचे पॅच असतात ते त्या बोवर एक लावला, फुलपाखरावर एक लावला तो पॅच, आणि 2 वरती
लावले मध्यावर मोठे, आणि गळ्याच्या साईडनी छोटे छोटे पॅच असतात खड्याचे, ते बटनांसारखे, ते लावून तिला हाताला जरा लूज होत होता. मुलीचा ब्लाऊज असल्यामुळं काय ते वन पीस असल्यामुळे लूज होत होता तो. परत मग जरासा अर्ध्या इंचावर टिपा मारल्या हाताला फक्त. आता प्रत्येक गोष्ट बारीक सारीक जरी असली तरी मॅचिंग दोरा लावावा लागतो. टेलरांचं आयुष्य पण काही सोपं नाही आहे. काम करताना खूप बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नंतर त्रास पण खूप असतो. टीप जर मारायची असेल तर 10 रुपये का देईनात, पण मॅचिंग दोरा पाहिजे, हे पाहिजे, असे असतात नखरे लोकांचे. तरी पण मी जास्त काही किरकोळ काम घेतच नाही. पण आपण जर तयार केलेला असेल पॅटर्न एखादा, तर त्याला मॅचिंग दोराच पाहिजे शेवटपर्यंत. ही एक आपली माझी ही असते. आणि फायनली हा व्यवस्थित छान मस्त झालेला आहे टॉप आता. आणि त्याला बटन लावून घेणार आहे आता मी ते. म्हणजे हे बारीक सारीक अशी किरकोळ कामं झाली की मशीनवर बसण्या अगोदर मी पूर्ण करून घेत असते आदल्या दिवशीची काय किरकोळ राहिलेली कामं. तर तुम्ही लूक बघितलाच असेल आता किती छान झाला तो वन पीस. एकदाचा तयार करून तो लावून टाकला हँगरला. आणि मग मला आता एक साडी आणि ब्लाऊज द्यायचा आहे. आज तो काल मी शिवून ठेवलेलं होतं तयार करून. साडीला पण फॉल लावलेला होता मी काल. तर आता हातशिलाई करून घेते. बारीक सारीक ही कामं अगोदर सगळी उरकून घेत असते 11-12 वाजेपर्यंत. आणि मग 12 नंतर माझे नवीन कामाला सुरुवात करत असते ब्लाऊजच्या. तर या पद्धतीने मी हातशिलाई पूर्ण सगळी करून घेतली आहे साडीला. आता हे पण कस्टमरचं ब्लाऊज जे दिसतंय तुम्हाला टेबलावर, ते पण बटन लावायचे आहेत, हातशिलाई करायचे. तर फायनली हे सगळं आता उरकून मी एकदाचं पिशवी भरून ठेवली की मग कधी पण कस्टमर आले की लगेच हातात द्यायला येतं. असं सगळे मग धावपळ माझी दिवसभर चाललेली असते. चला, तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.